सांगलीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील लोकसभेला भिडणार की विधान परिषद किंवा राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर स्वीकारून बंड थंड करणार याचा फैसला आज होणार आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात अर्ज माघारीची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजता संपत आहे आणि त्याआधी आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसकडून प्रचंड दबाव टाकला जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। सोबतच त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द दिलेला आहे। महायुतीमध्ये भाजपचे संजय पाटील, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे। दरम्यान या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात आमचे सांगलीमधले प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, का अधिकचे अपडेट्स? नक्कीच सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र या ठिकाणी शिवसेनेला महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात आलं, त्यामुळे काँग्रेसमध्ये एकीकडे नाराजी पसरली। त्यामुळे विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांची बातचीत करून या ठिकाणी आपला अपक्ष अर्ज आणि काँग्रेसकडून अर्ज भरण्यात आला। मात्र ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। आता आज 22 तारीख आहे आणि आज अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडून आणि काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत। काँग्रेसकडून त्यांना ऑफरही दिली जात आहे। मात्र विशाल पाटील हे माघार घेणार का किंवा काँग्रेसकडून दिलेली ऑफर स्वीकारणार हे पाहावं लागणार आहे। मात्र दुसरीकडे पाहता की विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे सांगलीमध्ये लोकसभा अगदी त्यामुळे विशाल पाटील नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या आहे माहितीसाठी।